नमस्कार रसिक प्रेक्षक हो. श्री आणि जान्हवी या जोडीचं लग्न खूप छान मुहूर्तावर झालंय की दिवाळी हा जो इतका आनंदाचा उत्साहाचा सण आहे तो अगदी असा जवळ आलेला असताना लग्न झालंय. त्यामुळे तो जो उत्साह लग्नाच्या आधीपासून जो सुरू झालाय तो लग्नाचा सगळा सोहळा, त्याच्यानंतर घरातलं सगळं वातावरण, आनंदी वातावरण आणि त्याच्या पुढे दिवाळी संपेपर्यंत ते सगळं कंटिन्यू होणार आहे. आणि अर्थात जान्हवी लग्न झालेलं आहे त्यामुळे आता बायकोच्या काही डिमांड्स आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. तेव्हा वामनहरी पेठ्यांच्या बोरिवलीच्या दुकानामध्ये आम्ही दागिन्यांच्या खरेदीसाठी आलेलो आहोत. तेव्हा बरेचसे दागिने आम्ही बघणार आहोत. मॅडमना कुठले आवडतात घेणार आहोत, बघणार आहोत काय. अरे घेण्याआधी खूप बघावं लागतात ना ऑप्शन्स. 100 बघितले की मग त्यातले 99 सिलेक्ट होतात. त्यामुळे 99 तुमच्या समोर सांगितलंय 99 दागिने मिळणार आहेत. चला तर मग बघूया वामनहरी पेठ्यांकडे मॅडमसाठी काय काय वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि त्यांना काय काय आवडतंय. चला. आता काय नखशिखांत नटायचंय तुला, त्यामुळे आपण इथून सुरुवात करू. मग हळूहळू जाऊ खाली. घालून बघायचं तुला. वा, आवडलं तुझ्या आईसाठी पण. दुसरं आईचा फोन येईलच लगेच की अरे जान्हवीला घेऊन गेलायस तर माझ्यासाठी पण एक पाठवच. ते बहुतेक चाळीत जाणार आहे आईकडे. हो ऍक्च्युली. चला, एक तन्मणी तर तुझं फायनल झालेलं आहे. आता जरा आपण बाकीचे दागिने बघूया. काय मॅडम नखशिखांत नटायचं त्यामुळे आता एक काहीतरी गळ्यातला साईडचा, आता काही कानातले आपण बघूया. मग नंतर काही वेगळ्या प्रकारची मंगळसूत्र बघूया. मग आणखीन काय असतं, बांगड्या बघूया. मग नंतर पैंजण बघूया. मग अजून काय काय असतं. वा, मला ऍक्च्युली माझ्या आईने लिस्ट घेऊन पाठवलंय की इतकं सगळं श्रीकडून वसूल करून आण, त्याच्यामुळे प्लीज त्याला सांगू नका. पण आता बघूया काय आवडतंय मॅडमना. छोटेसे आहेत आणि एकदम ऍप्ट आहेत ना, तर आकार मस्त आहे त्याचा एकदम. एकदम अच्छा, आकार लहान आहे म्हणून. हे बघ, मन मोठं असलं ना की सारं काही सामावून घेता येतं. त्यामुळे मी सगळं छोटं छोटं दिले त्याचा विचार करायचं म्हणायचंय का तुला. नाही नाही, असं काही नाही. म्हणजे आकारावर फार जाऊ नको असं माझं म्हणणं आहे. लहान असलं तरी प्रेमाने दिलंय. म्हणजे मला माझ्या लहानपणीचे काही प्रसंग आठवतात. ते म्हणजे दागिने, साड्या आणि एकंदरच बायकाने नटण्याचं सगळे जी काही प्रकरण असतं ना, बायका नटणं हे. हा, म्हणजे मला भयंकर बोर व्हायचं. मला सगळ्यात जास्त काय आवडायचं माहितीये का, साड्यांच्या दुकानात गेलं की ते जे पांढऱ्या शुभ्र चादरी घातलेल्या गाद्या असतात ना, त्या मला जाम आवडायच्या. की आई साड्या बघते आणि एक मिनिट, हा अर्धवट सांगतोय काहीतरी. श्रीच्या सगळ्या फॅन्सना मला सांगायचंय की ह्याला अंथरूण दिसलं की हा पाय पसरतो आणि हा दुसऱ्या मिनिटाला गाढ झोपलेला असतो. त्यामुळे तो तुम्हाला सांगतोय गाद्यांवर खेळतो वगैरे, असं काही नाही. त्या गाद्या दिसल्या की आय एम शुअर तो तिथेही, कारण सेटवरही तो तेच करत असतो. आताही आपण एक 4 काउंटर बघेपर्यंत हा कुठेतरी कोपऱ्यात आपल्याला डुलक्या मारताना दिसू शकतो.
तुम्ही वेळ एवढा घेता, त्याला काय करणार आम्ही आता? अरे बायकांच्या खरेदीला वेळ लागतो. चल 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 पटापट पटापट. खूप खूप मोठी शोरूम आहे, खूप मोठी शोरूम आहे, आपल्याला खूप काही कव्हर करायचं. सो पटापट एक एक सिलेक्ट कर. सिलेक्ट कर. मग सिलेक्ट कर ना पटापट. आपण त्यांना सांगू की बाजूला काढून ठेवा. नाही म्हणजे गोखलेंच्या घराण्याची परंपरा आहे, त्यामुळे मला चंद्रहार तर घ्यायलाच हवा ना. आणि आजीचं मन राखायला तुला खरंच घ्यायला हवा की एक एक चंद्रहार. थर्ड रो मधली बघूया. म्हणजे एक एक मणी त्याच्यातला जो दिसतोय तसा. सेकंड रो मधली पण मला आवडते, अशी नाजूक. छोटीशी आहे ती. आणि आता आपण एक हा नाव्हनमाळ एखादी. नाईस नाईस. ही छान. खरंच मस्त आहे. ते वेगळंच आहे, त्याच्यात कलर्स आहेत काहीतरी. रोडियम फिनिशिंग आहे. हो का? सही म्हणतात ना. वा, फारच छान आहे ना. मस्त आहे मस्त आहे. आता आपण पुढच्या काउंटरवर जाऊया. नेकलेस काउंटरवर जाऊया. चला. बास झालं ना. अरे म्हणजे मी कुठे वापरणार आहे रेग्युलरली. अगं ठीक आहे, तुझा पहिला दिवस सण आहे, त्यामुळे आता काही तू चिंता करू नकोस. अगं पण ठीक आहे ना, घे अजून, काही हरकत नाहीये. तुझं लाड मी नाही करणार तर आणखीन कोण करणार? हो की नाही? हो की नाही प्रेक्षक? जान्हवीचं लाड श्री नाही करणार तर आणखीन कोण करणार आहे? तेव्हा पहिला दिवस आहे, मस्त खरेदी करणार आहोत. नेकलेस सेक्शन मध्ये आल्यानंतर जान्हवीनी पहिल्यांदा हा हार त्यांना दाखवायला सांगितला. तेव्हा आपण यांना विचारूया की मुळात या हाराची वैशिष्ट्य काय आहे. हा आपला अगदी ट्रॅडिशनल ऑथेंटिक महाराष्ट्रीयन हा पॅटर्न आहे. त्याच्यात बकुळीची छोटी फुलं असतात, त्या फुलांना घडवून संपूर्ण हार केलेला असतो. वा, मागणं खेचायचं आहे. कमाल, फारच गोड दिसतोय जान्हवी तुला. आवडला? अगं नाही, पण आता तू काही चिंता करू नकोस. सावकाश. वा, जान्हवीला हा हार तर आवडलेला आहे, पण आणखीनही बरेच ऑप्शन्स इकडे आहेत. तेव्हा आपण जरा पटकन त्याच्यावरही नजर टाकूया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आणखीन काय काय आहे. क्या बात आहे. आजवा कलेक्शन नावाचा एक वेगळा पॅटर्न वामनहरी पेठ्यांनी आणलेला आहे मार्केटमध्ये. आणि हे डिझाईन्स आणि त्यात एकंदरच ते रंग आणि फारच फारच सुंदर आहे हे सगळं. एक नेकलेस बघाल तर त्यामध्ये तुम्हाला 7 हा अंक भेटणारच. प्रत्येक पॅटर्न मध्ये 7 हा कॉमन. हा आजवायला संस्कृत मध्ये अश्व बोलतात. अश्व म्हणजे 7. आणि त्यामुळे प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला 7 हा हे कॉमन दिसणार. 7 तर आहेत, 7 फ्लॉवरचे पानं आहेत, हे तुम्हाला कॉमन दिसणार. खूप आपली पुरातन काळापासून चालत आलेली पद्धती दागिन्यांची, पण ती आजच्या तरुण पिढीला साजेशा डिझाईन मध्ये प्रस्तुत केलेला आहे. आणि आय गेस जान्हवी मुळात ना तू सुंदर दिसतेस, त्यामुळे तुला कुठलाही दागिना हा छानच दिसेल, नाही का? आणि तू काही चिंता करू नकोस, जो आवडतोय तो फक्त तू सांग, आपण घेऊया. त्याच्यातही 7 आहेत. तो पॅटर्नच तसा आहे आणि तो त्यांनी खूप छान मेंटेन केला. कुठे 7 गोष्टी एकत्र आणायच्या किंवा 7 ते लेयर्स जे दिसत आहेत ते आणायचंय, ते करायचंय, म्हणून कुठे ते. क्या बात है यार, क्या बात है, क्या बात है. कमाल. इवन हे जे मॅट फिनिश प्रकार आहे ना, हा फारच भारी दिसतोय ना. खूप
सारे दागिने आपण पाहिले आणि खरं तर असं झालंय की सगळंच आवडतंय आम्हाला. त्यामुळे आता फक्त आपण जाणवलं जरा विचारूया की आता ह्यातलं काहीतरी फायनलच करू किंवा कदाचित ती असंही म्हणेल की हे सगळंच घेऊया. जरा विचारूया. नाही, मला सगळ्यात जास्त म्हणशील श्री तर हा हार आवडला. तुला कुठला आवडला? मलाही हाच आवडला. काय म्हणतोस तू ते? तो एकच जीव दोन शरीर वगैरे. हा म्हणजे थिंकिंग लेवल जी आहे ना ती आता लग्नामुळे ती आणखीन अशी एक झाली. त्यामुळे आता तिलाही आवडला, मलाही आवडला. एकच सेम पॅटर्न आपल्याला आवडतोय. पण हा पॅटर्न जरी आवडला असला ना तरी मला बाकीचे आवडले. हे तर आवडलेच आहेत. मग अशी काही गोष्टी आपण सिलेक्ट करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे आता सगळंच घेऊया का आपण? हा नको का? घेऊया. नको रे एवढा खर्च. हा एक घेऊ आपण. काय गुणी बायको आहे ना माझी. आयांसाठी बघूया ना काहीतरी. अरे हो, माझ्या आया राहिल्या, हिची आई राहिली. त्यांची खरेदी कोण करणार? का आपण असं करूया, म्हणजे दागिने ही फारच वैयक्तिक गोष्ट आहे ना, त्यांना घेऊन येऊया का आपण इथे? आणि त्यापेक्षा आपण सरप्राईज देऊया का माझ्या आयांना आणि हिच्या आईला की हे बघा. हो चालेल. काय घ्यायचं आता तुझ्या आयांचं? मग मला असं वाटतंय की आपण हा तुझ्यासाठी सिलेक्ट केलाय ना, सो हे जे 4 आहेत तसेच आणखीन 2 सिलेक्ट करू. म्हणजे माझ्या 6 आयांसाठी 6 नेकलेस होतील. हा, असं काहीतरी करूया का आपण? हो चालेल. कशी वाटते तुम्हाला आयडिया? चांगली आहे की नाही? तेव्हा यांना सांगूया. आता आम्हाला 7 हार हवेत. ओके, आम्हाला ह्याच पॅटर्नचे आणखी 2 हार हवे. माझ्यासाठी काही घ्यायचं आहे. ही कल्पना ही मॅडमच्या डोक्यात यावी, हे काही कमी नाही, नाही का? हो, माझ्यासाठी काहीतरी दाखवा ना मॅडम प्लीज. आणि जान्हवी बद्दल बोलतायत ते, त्यामुळे जान्हवीच्या मनात असं येऊ शकतं. हो. ते होतं काय मुळात, बायका खरेदी करायला लागल्या ना की दुसरं काही सुचत नाही ना. प्रेम किती असो, होतं काय. पण नाही, जान्हवी वेगळी आहे. त्यामुळे माझ्यासाठी काहीतरी तिला घ्यायचंय. तेव्हा आपण आता जरा पुरुषांसाठी ब्रेसलेट्स बघूया. हो, हे बरं वाटतं ऍक्च्युलीच मला. वजनदार व्यक्तिमत्व आहे त्यामुळे. हो यार, ऍक्च्युली सही आहे. फारच मस्त आहे. कमाल. मग हे घेऊया तुझ्यासाठी? चालेल. हे फायनल. हो, काही नवीन कलेक्शन जे लॉन्च झालेले मग तुम्हाला मी सांगितलं, तर ते कलेक्शन बघायला आम्ही त्यांच्या एका नवीन सेक्शन मध्ये आलेलो आहे. आणि काय कलर्स कलेक्शन असं त्याचं नाव आहे. आत्ताच मला यांनी सांगितलंय. आणि खूप वेगळा पॅटर्न आहे. मग त्याच्यात सोनं मोती हे सगळं आहेच, किंवा खडे हे सगळं आहेच, पण कलरफुल आहेत ते सगळे दागिने. तर त्यातले आपण पटकन ऑप्शन्स बघूया. सोनं जे मगाशी तुम्हाला म्हणलं की नुसतं ते सोनं सोनं न राहता ते जेव्हा कलरफुल होतं तेव्हा ते आपोआप तुमच्या अंगावरती आणखीन छान दिसतं. तर मला विचाराल तर पर्सनली हा रंग आणि हा पॅटर्न खूप जास्त आवडलाय. जान्हवी, तुला काय? ही डिझाईन जास्त आवडली. कारण तो एक तर कलर खूप गोड आहे ना. आणि खूप मस्त आहे. रंग खूप छान आहे आणि खूप नाजूक आणि असं मस्त आहे हे डिझाईन. आणि पॅटर्नच वेगळा आहे बघ ना. जनरली आपण पेंडंट्स अशी मध्ये बघतो, तर ह्याचं बघ ना, इथे त्यांनी नवीन पॅटर्न. खूप छान खरेदी झाली आहे माझी. थोडासा श्रीला भुर्दंड पडणार आहे, पण मला वाटतं तो प्रेमाने सोसेल तो. आणि माझ्याकडनं सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या महिलांना मी सांगेन, तुमचे नवरे श्री सारखेच असतील आय एम शुअर. त्यामुळे प्लीज त्यांना घेऊन वामन हरी पेठेंच्या ज्वेलरी शॉपमध्ये या. इथे खूप खूप मस्त कलेक्शन आहे. लीव मी आता अगदी तुम्हाला पाहून सांगते.
पण माझ्या शब्दांवर विश्वास न ठेवता तुम्ही वेळात वेळ काढून इथे या आणि स्वतः त्याची खात्री करून घ्या. ही सगळी खरेदी तर झालेली आहे, पण जान्हवीने तिच्याकडे तिचा थोडासा स्वार्थ सांभाळून एक गोष्ट घेतली आहे जी ती आयुष्यभर तिच्याकडे जपेल. आणि श्रीला दाखवणारी तुम्हाला दाखवते. तुम्हाला कशी वाटते सांगा, मग आपण श्रीला दाखवूया. आवडेल ना श्रीला? चला मग तुमच्या समोरच मी त्याला आता ती दाखवते. कशी आहे? माझ्यासाठी हो. नावाचं तुलाच. तुझ्यासाठी आपण वेगळे होत का? हे आपल्याच घरात राहणार. नाही आणि आणखीन एक सरप्राईज. बायको म्हणजे कशी घरातली लक्ष्मी असते ना, त्यामुळे हेच. बरं, सगळ्यांना शुभेच्छा देताना नवऱ्याला शुभेच्छा द्यायच्याच राहून गेल्या. शुभ दीपावली. तुला शुभ दीपावली. तुमच्या आवडत्या सिंथॉल लाईम साबणामध्ये आहे लिंबाचा 25% अधिक सुगंध. आता मिळवा 4 साबणांच्या पॅक सोबत 24 रुपयांचा कूल साबण अगदी मोफत. दिवाळीच्या ह्या मंगल समयी TJSB बँक घेऊन आली आहे गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, प्रवास कर्ज, वाहन कर्ज, उत्सव कर्ज. आकर्षक व्याज दरात फक्त 48 तासात. TJSB परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना दिवाळी आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुलभा उबाळे, नगरसेविका, शिवसेना भोसरी मतदारसंघ. वन मिनिट क्लीनअप आता फक्त 15 रुपयात. फेअर अँड लवली फेस वॉश आता फक्त 15 रुपयात. मैंने जो कुछ दिन गुजरात में बिताए वो उम्र भर मेरे साथ रहेंगे. झी 24 तास एक पाऊल पुढे.